श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात येत आहेत। बाजीराव रस्त्यावरील ट्रस्टचे आरोग्य सेवक केंद्र हिराबाग कोठी येथे आठवडाभर हे शिबिर चालणार आहे। टाटा ऑटोकॉम सिस्टीम्स, पिनॅकल इंडस्ट्रीज आणि श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर फूड इंदोर यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी टाटा ऑटोकॉम सिस्टीम लिमिटेडचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अरविंद गोयल, सुमती गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर सुधीर मेहता, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह सुवर्णयुग तरुण मंडळ सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते। उपक्रमाचे हे 4थं वर्ष आहे। डॉक्टर सुधीर मेहता म्हणाले, आपण एकत्रितपणे जे कार्य करू शकतो ते एकटे राहून करता येत नाही, त्यामुळे सगळ्या संस्था मिळून एकत्रितपणे रुग्णसेवेचे कार्य करीत आहोत। गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे। आपल्याला अवयव नाहीत तर काम बंद ही अनेकांची मानसिकता असते, पण कृत्रिम अवयव लावल्यानंतर आपण काम करायला हवे असे त्यांनी सांगितलं। पुण्याप्रमाणेच नागपूर, विदर्भ या भागात देखील भविष्यात शिबिर आयोजित केले जाईल, तसेच दिव्यांगांना रोजगार निर्मिती होईल या दृष्टीने देखील प्रयत्न होतील असं डॉक्टर अरविंद गोयल यांनी सांगितलं। प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, पुण्यासह लातूर, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धाराशिव येथून अनेक दिव्यांग शिबिरासाठी आले असून गोवा राज्यातून देखील रुग्ण आले आहेत। आजपर्यंत ट्रस्टच्या पुढाकाराने 7,000 दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत। शिबिरामध्ये व्हीलचेअर, कुबड्या, काठ्या, कॅलिपर, जयपूर फूड देण्यात येत आहेत। विशेष म्हणजे पोलिओग्रस्त लहान बालकांसाठी विशेष व्हीलचेअर देखील देण्यात आली आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, त्याचप्रमाणे टाटा ऑटोकॉम सिस्टीम लिमिटेड आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कृत्रिम अवयव प्रदान करण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी आज आपण घेण्यात आलेला आहे। यंदाचं हे दगडूशेठच्या माध्यमातून हे 4थं वर्ष आहे आणि महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंत 7,000 गरजूंनी याचा लाभ घेतलेला आहे। आत्ता 7 दिवस हे शिबिर या ठिकाणी चालणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, धाराशिव आणि अगदी गोवा राज्य या ठिकाणांवरनं ह्या ठिकाणी हे सर्व पेशंट्स आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मोजमाप घेऊन ह्याच ठिकाणी त्यांना त्याच दिवशी त्यांचे कृत्रिम पाय असतील किंवा कुबड्या असतील किंवा व्हीलचेअर असतील, जे काय असेल ते त्याच दिवशी त्यांना या ठिकाणी आम्ही दिलं जातं आहे, जेणेकरून त्यांना जरी या ठिकाणी येताना काही अडचणी असल्या उतरताना वगैरे तरी जाताना त्या अतिशय आनंदाने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत। ही गणपती बाप्पांची कृपा आहे आणि अशी निरंतर सेवा करण्याचं भाग्य हे आम्हाला लाभलं आहे। ह्याच्यासारखा आनंद दुसरा नाही। आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की ह्या शिबिराचा 31 तारखेपर्यंत हे शिबिर आहे, याचा आवर्जून लाभ घ्यावा, कारण दर 3 वर्षांनी हे जे कॅलिपर आपण देतो किंवा ह्या ज्या कुबड्यांचं जे मटेरियल आहे ते रिन्यू करावं लागतं, त्यानंतर परत नवीन आपल्याला बसवायला लागतात। त्यामुळे आपल्या ओळखीमध्ये पण जे कोणी असे गरजू असतील त्यांना आपण अवश्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या हिराबाग कोठी येथे नाहीतर गणपती भवन या ऑफिसमध्ये त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि निश्चितपणे त्यांना याचा लाभ मिळेल। या ठिकाणी पोलिओच्या जे लहान बालकं आहेत त्यांच्यासाठी विशेष व्हीलचेअर यावेळेला बनवण्यात आलेले आहेत, म्हणजे त्या मुलांना देखील त्यांचं जीवन अतिशय सुसह्य आणि आनंदाने, समाधानाने हे कसं त्यांना घालवता येईल अशी विशेष व्यवस्था या संपूर्ण शिबिरामध्ये आपण केलेली आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की सर्व गरजूंनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपलं जीवन हे अतिशय आनंदाने आणि समाधानाने व्यतीत करावं। धन्यवाद। जय गणेश। बाळकृष्ण लक्ष्मण आंबोरे। काय सांगताल थोडं शिबिराबद्दल? शिबिराची व्यवस्था चांगली आहे। गोरगरिबांच्यासाठी उत्तम कार्य करतात ट्रस्टीचे लोक, म्हणजे ज्यांची ऐपत नाही त्या लोकांना हे सोयीस्कर आहे। माझ्या उद्देशाने उत्तम कार्यक्रम असे सगळ्या ठिकाणी भरले पाहिजेत आणि नियोजन एकदम उत्तम आहे, म्हणजे घाई गडबड वगैरे काही नाही, इथवर सगळ्यांना व्यवस्थितपणाने हे होते, वागणूक चांगली मिळते, लोकांना रिस्पेक्ट करतात। मला पहिले यांचे मेसेज आले होते, त्या मेसेजवर मी आलो, मोबाईलवरती मेसेज केले, मेसेजवरती मी आलो। त्याच्यानंतर इथं आल्यानंतर नोंदणी केली आणि पायाचं माप दिलं। आता ते बनवून येईल तोपर्यंत वाट बघतोय।